जेव्हा आश्चर्य होतंय तेव्हा मन थांबतंय. मन थांबतंय म्हणजे काय? मनातले विचार, मनातल्या भावना, सगळं काय अंतःकरणामध्ये जे असेल ते सगळं जागच्या जागी थांबून जाते. दुसरं, जेव्हा आपण काही विचारतो, काही एखादी अचानक घटना घडली, काय आहे, काय आहे, काय आहे, तर त्यावेळेस सुद्धा हे सगळं थांबून जात. आणि भीती निर्माण झाली, जेव्हा भय निर्माण झालं, तर त्यावेळेस सुद्धा सगळं थांबतंय. मन जेव्हा त्याचं कार्य थांबवते, त्याच्यासोबत बुद्धी, स्मृती, अहंकार सगळं थांबतंय. आणि तिथे आपल्याला आत्मदर्शन होते. आत्मदर्शन म्हणजे ते आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये ते काही क्षणापुरतं असतं. आश्चर्य झालं काही क्षण, भीती आली, ती भीतीचं कारण समजलं की भीती संपून जाते, काही क्षण राहते. त्यानंतर आपण काही घटना त्याबद्दल माहिती घेत असताना जेव्हा विचारतो आपण तीव्रतेनं, तर तीव्रता संपली काही क्षणापुरती की मन पुन्हा चालू होत. होतंय ना असं? दुसरं होतंय प्रेमामध्ये. जेव्हा आपण एखाद्यावर खूप जास्त प्रेम करतो, तर त्यावेळेस सुद्धा हे सगळं थांबलं जातं, सगळी प्रक्रिया थांबते. पण हे कसं असतंय? काही क्षणापुरतं असतं आणि त्यानंतर मग पुन्हा आपलं पहिलेच चालू होतं. होतं ना, हा अनुभव येतो सगळ्यांना. तुम्ही बघा, आपापल्या सगळ्या जे काय आपल्या घटना घडल्यात आपल्या जीवनामध्ये, त्या जर आठवल्या, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मन कसं होतंय? थांबतंय. तर गुरुदेव आपल्याला काय सांगतात की आत्मदर्शन, परमात्मा हा कुठे असतो? जिथे मन, बुद्धी हे सगळं थांबतंय आणि ते लीन होतंय, तेव्हा तुम्हाला आत्मदर्शन, परमात्म्याचं दर्शन होतंय. आहे की नाही? पण हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्याची जाणीव येण्यासाठी काय करावं लागते? तर त्यासाठी कुशलतेची आवश्यकता. आणि ती कुशलता कशामुळे येते? ज्ञानामुळे येते. येते ना? ज्ञान झालं तरच ते येणार. अन्यथा ह्या ज्या घटना अचानक घडणाऱ्या आहेत, त्या काही क्षणापुरत्या असतात, त्यानंतर त्या निघून जातात. पण ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये येत आहे, आपण ज्ञान आत्मसात करतो, तर त्यावेळेस हे आपण बराच काळपर्यंत आपण म्हणजे त्याचा काळ वाढतो आणि मग तिथे आपल्याला ही आत्मानुभूती होते. आणि आत्मानुभूती झाल्याचं आपल्याला सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे? तर आपण आनंदी राहतो, प्रसन्न राहतो, कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायची शक्ती आपल्यामध्ये राहते. त्यानंतर परिस्थिती कशीही असो, व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू ह्याच्यासोबत जी आपली अटॅचमेंट असते ती नाही राहत. मग कोणी समोर येऊ नये, तर बऱ्याच वेळेस असं होते आपल्याला की आपली जी आवडणारी न आवडणारी व्यक्ती आहे ती समोर आली की सगळं बदलून जाते. बदलते की नाही? सगळी चर्या बदलते, आपला चेहरा बदलते, आपली ऍक्टिव्हिटी बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात. पण जेव्हा आपण आत्मस्थित असतो, त्यावेळेस व्यक्तीविषयी, व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा परिस्थिती असेल, तर कुठल्याही ह्याला जेव्हा आपण सामोरं जातो, त्यावेळेस कसा असतो आपण? स्थिर राहतो, फोकस्ड राहतो, प्रसन्न राहतो, आनंदी राहतो. तर ही कुशलता येण्यासाठी ह्या ज्ञानाची गरज आहे. नाहीतर मग आपण जगामध्ये बघतो की बरेचसे लोक आहेत जे मानसिक दृष्ट्या रोगी झालेले आहेत. आणि आता तर 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार
बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. आपण बघतो ना असं हे. आणि ह्या आजाराची जर समजा जास्त तीव्रता वाढली तर त्याच्यातून आत्महत्या घडतात, है की नाही? तर मग हा आजार होण्याचं कारण काय आहे? तर मनामध्ये त्याच त्याच गोष्टीचं रिपिटेशन होत राहते. मन कसं आहे, वृत्तीमध्ये अडकून पडते मन. आणि मग त्याच त्याच गोष्टीमध्ये जेव्हा मन अडकते आणि त्याचं रिपिटेशन व्हायला लागते, तर तसेच आपण बनायला लागतो, है की नाही? म्हणून आपल्याला निवृत्त व्हायचं असेल, वृत्तीमधून जर निवृत्त व्हायचं असेल, तर योग करावा लागतो. म्हणून महर्षी पतंजलींनी काय सांगितलं? योगश्चित्त वृत्ती निरोधा. आपला हा जो वृत्ती आहेत, त्या वृत्तीमधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर योग केला पाहिजे. मग असे मानसिक आजारी आहेत, तर ह्या मानसिक आजारी लोकांना मेडिसिनपेक्षा, औषधांपेक्षा योग, ध्यान, प्राणायाम ह्यानं जास्त चांगल्या पद्धतीनं ते वर येऊ शकतात. नाही तर अवस्था अशी झालेली आहे की डॉक्टर सुद्धा ट्रीटमेंट करून करून, म्हणजे सायकॅट्रिक आहेत ते, ट्रीटमेंट करून करून काही दिवसानंतर ते सुद्धा तसेच बनायला लागतात. आहे ना, असे बरेचसे डॉक्टर्स बघितलेले आहेत. आणि गुरुदेवांनी उदाहरण सांगितलं, अमेरिकेमध्ये एका आपल्या टीचरनं कोर्स घेतला, तर त्याच्यामध्ये डॉक्टर्स आणि पेशंट्स, मानसिक चिकित्सा करणारे डॉक्टर्स आणि मानसिक रोगी एकत्रित आले, तर ओळखणं मुश्किल झालं की कोण डॉक्टर आहे आणि कोण पेशंट आहे. तर अशी अवस्था होते. आणि ह्याचं मुख्य कारण काय आहे? की मन आपलं वृत्तीमध्ये अडकून पडतंय, आहे की नाही? तेच तेच ते तुम्ही बघा ना, आपले स्वतःला अनुभव. आपण एकच गोष्ट वारंवार तेच 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 समोर आली आपल्या, तर मग सुरुवातीला वाटतंय हे नको म्हणून, पण नंतर नंतर काय होते, आपण सुद्धा तसेच बनायला लागतो. तर यातून बाहेर येण्यासाठी जी कुशलता लागते, ती कुशलता जनक राजा म्हणतो की ती कुशलता मला प्राप्त झालेली आहे. तर ती कुशलता कोणती आहे? की सगळं काही माझं आहे, मीच आहे, आणि माझं काहीच नाही. म्हणजेच ह्या साकार देहामध्ये मी निराकाराचा अनुभव घेतलेला आहे, त्याला सुद्धा प्राप्त केलेला आहे. आणि या निराकारामध्ये साकार आहे ह्याची सुद्धा मला जाणीव झालेली आहे की नाही? एक घटना घडली होती आपल्या बेंगलोरच्या आश्रममध्ये, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रममध्ये गोळीबार झाला होता. त्या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला, त्याला लागली पायाला गोळी. आणि त्या गोळीबाराचा उद्देश काय होता? तर गुरुदेवांचा खून करण्याचा उद्देश होता. तर मग जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आतमधले जेवढे काय होते, सगळे साधक असतील, गुरुदेव असतील, ते सगळे कसे होते? प्रसन्न. ती घटना घडली, त्याच्यानंतर ते गेले. मग आता बाकीचे लोक परेशान होते, की जे नियमित साधना करत नाही, ह्या ज्ञानाचं काही गंध नाही, ते लोक परेशान होते. कशामुळं? कारण काहीतरी असेल मध्ये. दोन वेगवेगळे दोन गुट झाले आणि त्यांच्यामध्ये ते आपसातला जो संघर्ष झाला, आणि त्यामुळे ही घटना घडली. मग काही जणांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं, बघा आम्ही म्हणलं होतं की नाही, की साधू संत सगळे सगळे सारखेच असतात, ते असंच करतात, आहे की नाही? काही जणांना जे एफ-आय-आर दाखल करायला पोलीस आले होते, त्यांनी वातावरण बघितलं की त्यांना ती घटना घडली का नाही घडली हेच आश्चर्य वाटायला लागले, आहे की नाही? सगळे हसत हसत सांगायले, तुम्ही एफ-आय-आर दाखल करा, हे करा, आहे की नाही? आणि गुरुदेवांकडे बघितलं, ते सुद्धा प्रसन्न त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये ते व्यस्त होते, आहे की नाही? तर हे कशामुळं होते? हा परिणाम कशाचा आहे? तर मग आपण नियमित योग साधना जी करतो आपण, त्याचा हा परिणाम आहे. त्याच्यामुळे हे असं होतंय. कुठले? कारण आपली जी इन्नर पॉवर आहे, आतली जी शक्ती आहे, ही शक्ती जेव्हा पॉवरफुल होते, आणि मग काय होतंय? आतल्या शक्तीमुळं आपण बाहेरचं जे काय आहे
त्याला सगळ्यांना सामोरं जाऊ शकतो. ते पण प्रसन्नतेनं, आनंदात. आणि राजा जनकाच्या बाबतीतही तेच झालं, आहे की नाही. आता एखादी गोष्ट समजा, एखादं काही आपल्याला काही घडलं, विपरीत घडलं, तर ठीक आहे, त्याच्यापासून दूर निघून जाणं आणि ते नको म्हणणं हे फार सोपं आहे की नाही. परंतु त्याच्या सोबत राहून आनंद आणि प्रसन्नते राहणं हे अवघड आहे. किंवा मग त्याच्यात गुंतून राहणं ते पण सोपं आहे की नाही. जे जसं उदाहरणार्थ आपल्या संगतीला समजा काही माणूस आहेत आपल्या संगतीला, आणि मग त्यांची सवय आहे की इकडलं तिकडलं सांगायचं, हे असं म्हणलं, तो तसा म्हणला, तो तसं म्हणला, सांगत राहायचं. असे बरेच सवयीचे लोक प्रत्येकाच्या फ्रेंड सर्कलमध्ये असं एखादा तरी नमुना असतो, असतो की नाही, आहेच आहे, प्रश्नच नाही तसा. आणि मग तो काय करतो, त्याचं काम तेच असते. तर मग आपल्याला काय होतंय, तर ते सोपं आहे की त्या माणसाला टाळायचं आणि निघून जायचं, कुठेतरी जायचं, ऋषिकेशला जा, कुठेतरी जा, तिथे ताप करत बसा, कंदमुळं खा, पाणी प्या गंगेचं, ते सोपं आहे. किंवा मग तो जो करतो तशाच पद्धतीनं आपण सुद्धा बनून जायचं, हे पण सोपं आहे. पण अवघड काय आहे, त्याच्यासोबत राहून सुद्धा त्याच्यासारखं न बनता त्याला आपल्यासारखं बनवणं, ह्याच्यासाठी कुशलता लागते, है की नाही. कुशलता कशासाठी लागते, ह्याच्यासाठी लागते. आणि ही कुशलता प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर नियमित योग, प्राणायाम, ध्यान, त्याच्यानंतर सुदर्शन क्रिया, पद्मसाधना, मेडिटेशन, हे आपण नियमित जर केलं तर ही कुशलता आपल्यामध्ये येते. आणि मग गुरुदेव काय म्हणले, तेवढा मोठा प्रसंग झाला तर ही कुशलता त्यांच्यामध्ये आल्यामुळं कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीचा भाव नव्हता. सगळेजण प्रसन्नतेनं हसत हसत ती घटना जी आहे ती घडल्यानंतर त्यांचं रुटीन सुरू झालं. आणि हेच आपल्या जीवनाचं खरं सार आहे की नाही. जीवन जगायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि ते जगण्यासाठीच हे सगळं आहे. जेव्हा आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो, तर मेडिटेशन मध्ये काय होतंय, जे जे काय 24 तासामध्ये किंवा 6 तासात, 12 तासात जेव्हा आपण ध्यान करतो, कोणी 24 तासात एकदा करतंय, कोणी 12 तासात एकदा करतंय, कोणी 6 तासाला करतंय. पण तेवढ्या मधल्या पिरियडमध्ये जेवढं काय लिहिल्या गेलं मनाच्या ह्याच्यावर, उलट सुलट सगळं जे काय लिहिलं गेलं आहे, ते स्वच्छ धुण्याची प्रक्रिया मेडिटेशन मध्ये होते. म्हणून नियमित ध्यान करायचं. आणि तुम्ही जर सहज समाधी ध्यान करत असताल नियमितपणे, तर त्याच्या अजूनही काही गोष्टी होतात की त्याच्या मागे जे काय झालेलं आहे ते सुद्धा स्वच्छ करण्याची, धुण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये नियमितपणे होत असते. म्हणून करायचं आहे. आज समजलं कशामुळं सुदर्शन क्रिया करायची, कशामुळं योगासनं करायचे, कशामुळं ध्यान करायचे, हे समजलं का नाही आज? थोडंसं मला थंब दाखवा. समजलं ना. ह्यासाठी करायचंय, कुणी सांगितलं म्हणून नाही करायचं. किंवा उगाच आता सगळेजण करायलेत, सगळ्यांसोबत बरं दिसत नाही म्हणून करायचं, असंही नाही आहे. तर हे आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहे की नाही, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि राजा जनकाला ती कुशलता प्राप्त झाली, आहे की नाही. एक राजा असून सगळं प्रजेचं सगळं ऐकून घेणं, वेगवेगळ्या प्रकारचे काही त्यांचे दुःख असतात, संकट असतात, काही प्रश्न असतात, ते सगळे ऐकून घेणं आणि त्याचा परिणाम आपल्यावर न होऊ देणं, आहे की नाही, ही कुशलता आहे. गुरुदेवांना सुद्धा एकाने प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं ऐकता, आम्ही 10 लोकांचं ऐकले घराने तर आमचं डोकं भन्न होऊन जाते, मग तुम्ही तर एवढे दररोज शेकडो लोकांचं, हजारो लोकांचं ऐकता, ते कसं शक्य आहे. तर त्यासाठी काय आहे, मनाची स्थिरता आवश्यक आहे. मन स्थिर झालं, आत्मस्थित झालं की ह्या सगळ्या गोष्टी सहजतेनं येतात. आणि हीच कुशलता आहे, हेच आत्मज्ञान आहे.